नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. देशातील आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतेय. आरोग्य सुविधांचा तुटवडा नसलेलं एकही राज्य आज शोधून सापडणार नाही. त्यामुळेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पण ही दुसरी लाट जीवघेणी का ठरली आहे? श्वासोच्छवास घेण्यास त्रास जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या का वाढली आहे आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये कोणता बदल झालाय? या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत कोरोना देशभर या आपल्या खास शो मध्ये. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची अधिक गरज भासू लागलेली आहे. कोरोना रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतोय आणि त्यामुळे डॉक्टरांची चिंता देखील वाढली आहे. ICMR अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद या कारणामागचा शोध घेतेय. पाहुयात याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट. देशात कोरोनाचं थैमान, कोरोनाची जीवघेणी दुसरी लाट, ऑक्सिजनसाठी धावाधाव. देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशात रोज लाखो नवीन कोरोना रुग्णांची नोंद होतीये. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी ताटकळत बसण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक रुग्णालयाबाहेर गर्दी बघायला मिळतेय. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलंय. गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये ही दुसरी लाट अधिक घातक ठरलेली आहे. कारण दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना श्वासोच्छवासाचा अधिक त्रास जाणवू लागलाय. त्यामुळेच देशात सध्या कृत्रिम ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजनची गरज आहे. पण ही परिस्थिती का निर्माण झाली याचं उत्तर ICMR अर्थात भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं दिलेल्या आकडेवारीमध्ये आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याचं बघायला मिळालं. गेल्या वर्षी श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 98,000 इतकी होती. तर यंदा ती संख्या 3 लाखांच्या जवळपास गेलेली आहे. याचाच अर्थ यंदा कोरोना विषाणूचा कहर 3 पटीनं वाढलेला आहे. याविषयी तज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील ऐकूया. ये वेरिएंट की इन्फेक्टिविटी ज़्यादा है. लास्ट टाइम में एक फैमिली में 1 या 2 पेशेंट को देखता था और आइसोलेशन और फॉलो करने से बाकी लोगों को इतना फैलता नहीं था. लेकिन करंटली हम पूरी फैमिली को एक साथ में इन्फेक्टेड देखते हैं. तो मुझे लगता है इसकी इन्फेक्टिविटी थोड़ी ज़्यादा है. इसने अलग पॉपुलेशन को पिकअप करना चालू किया है. इन द सेंस अलग पॉपुलेशन को इन्फेक्ट करना चालू किया है. बच्चों में भी इसकी मात्रा पाई गई, यंग लोगों में भी इसकी मात्रा पाई गई एंड थोड़े चिन्हों में भी फर्क आने लगा. अपार्ट फ्रॉम बुखार, अपार्ट फ्रॉम शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, खांसी, लॉस ऑफ टेस्ट एंड स्मेल, मलेज, हम ये बार कंजक्टिवाइटिस भी देखे, थोड़े बहुत एब्डोमिनल सिम्पटम भी देखे एंड प्रेजेंटेशन कुड बी जस्ट वीकनेस एंड मलेज. गेल्या वर्षी देशात सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची पहिली लाट आलेली होती. त्यावेळी कोरोना रुग्णांची संख्याही वाढलेली होती. त्यावेळी 41.7% कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास जाणवलेला होता. पण यावर्षी जवळपास 47.5% कोरोना रुग्णांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 6% अधिक रुग्णांना श्वास घेण्याचा त्रास जाणवतोय. खरं तर हा आकडा केवळ 6% इतकाच जरी असला तरी त्याचा परिणाम मात्र फार मोठा दिसून आलेला आहे. रुग्णालयांची मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढलेली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी झगडावं लागतंय. रुग्णालयांमध्ये कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. ICMRनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या लाटेत 41.1% कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडलेली होती. तर यंदा 54.5% रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णसंख्येत 13% वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदा व्हेंटिलेटरची मागणी सुद्धा वाढलेली आहे. कृत्रिम ऑक्सिजनच्या सहाय्याने कोरोना रुग्ण श्वास घेत आहेत.
पण कोरोनाच्या या 2 लाटांमध्ये एवढा फरक का आणि कसा झाला असा प्रश्न आता वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांना पडलेला आहे. सेकेंड वेव में कई अलग लक्षण दिखे गए हैं. सेकेंड वेव पहले वेव की कंपैरिजन में बच्चों को ज़्यादा अफेक्ट करता है, यंगर पॉपुलेशन को ज़्यादा अफेक्ट करता है. पहले वेव में हमने शायद इतने बच्चों को, यंग लोगों को इतना इन्वॉल्व होते नहीं देखा. सेकेंड वेव में कई सारे अलग सिम्टम्स दिखे जो पहले वेव में हमने नहीं देखे थे. लाइक कई सारे पेशेंट खाली वीकनेस से प्रेजेंट होते हैं, कई सारे पेशेंट्स को कंजक्टिविटिस साथ में आने लगा है. ये पहले वाले सिम्टम्स के साथ में पाए गए हैं. प्रॉब्ली वैक्सीनेशन की वजह से भी थोड़ा चेंजेस आया रहेगा लोगों की इम्यूनिटी में और लोगों के रिएक्शंस टू दिस इन्फेक्शन के ऊपर. तो ये सेकेंड वेव ये पहले वेव की तरह ये थोड़े पॉइंट्स में डिफर करता है. गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या तुलनेमध्ये यंदाच्या कोरोनाच्या लक्षणांमध्ये बराच फरक आढळून आलेला आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी कोरोना रुग्णांना कोरड्या खोकल्याचा त्रास अधिक जाणवलेला होता. त्या तुलनेमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास कमी होता. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. देखिए, हर एक को अभी भी समझा दिया गया है कि हर एक को इस चीज़ की ज़रूरत है ही नहीं. इनफैक्ट ये भी देखा गया है कि जब ऑक्सीजन की कमी होती है तो उस वक़्त भी दवाइयाँ घर पे स्टार्ट की जा सकती हैं. होम कंसल्टेशंस अब बड़े कॉमन हो गए हैं और ये ऑफिशियल हो गए हैं जिस पे कि होम केयर एक स्पेशलिस्ट के द्वारा होम केयर दी जा सकती है. अब फाइनली बात आई कि किस दौर पे ये ज़रूरत होती है. ये उन्हीं को ज़रूरत होती है बाय द वे जो इतने सीरियस हो जाते हैं कि उनकी सांस उखड़ रही होती है, रेस्पिरेटरी रेट बढ़ रहा होता है और साथ साथ ऑक्सीजन सैचुरेशंस गिर रही होती है. कोरोना रुग्णांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास जाणवतोय. रुग्णाला तात्काळ उपचार मिळणं शक्य नसल्यास त्यावर जागतिक आरोग्य संघटनेनं काही उपाय सुचवलेले आहेत. देशामध्ये कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता केंद्र सरकारने लसीकरणाला गती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1 मे पासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. त्यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. आता खुल्या बाजारात कोरोना लस उपलब्ध होणार आहे. मात्र ही लस प्रोटोकॉलनुसार दिली जाणार आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. राज्य सरकारला लस खरेदीचा अधिकार देण्यात आलेला असून आता औषध कंपन्यांना 50% लस राज्यांना विकता येणार आहे. तसंच केंद्र सरकार आपल्या वाट्याची 50% लस राज्यांना देणार आहे. हम स्थिति के ऊपर एक सिग्निफिकेंट कंट्रोल मेंटेन करने की स्थिति में है, लेकिन इस सब के बावजूद यह भी अति आवश्यक है कि हमें जिस तेजी से ये सर्ज हो रहा है, आज की परिस्थिति में भी देश के लोगों के लिए बेहतर से बेहतर सुलभ ढंग से उपलब्ध सुविधाएं सब जगह पर क्रिएट करना और ये सुनिश्चित करना कि जिसको अस्पताल में एडमिशन की ज़रूरत है उसको हम अस्पताल में एडमिट ज़रूर करें. जिसको ऑक्सीजन की ज़रूरत है उसके लिए ऑक्सीजन उपलब्ध कराएं, जिसको वेंटिलेटर की ज़रूरत है उसके लिए वेंटिलेटर उपलब्ध कराएं. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच रुग्णांना उपचार देण्याची जबाबदारी आता आरोग्य यंत्रणेवर आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी स्वयंशिस्त पाळणं अत्यंत गरजेचं आहे. तरच या जागतिक महामारीवर विजय मिळवता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोरोना देशभर या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीमध्ये कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर काही खासगी कंपन्यांनी सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवायला सुरुवात केली आहे. तसंच काही कुटुंबांनीही त्यासाठी पुढाकार घेतलाय. पाहूया संकट काळातलं हे सकारात्मक चित्र.
दिल्लीच्या अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय। खरं तर अनेक राज्यात हीच परिस्थिती आहे। प्रत्येक राज्य ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न करत आहे। दिल्लीत आता काही खासगी कंपन्यांनी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे। LNPG रुग्णालय, गंगाराम रुग्णालय, दीनदयाल उपाध्याय रुग्णालय, GTB रुग्णालय या काही निवडक रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय। दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्याची माहिती मिळताच काही कुटुंबांनी आपल्याकडे असलेलं ऑक्सिजन सिलेंडर गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिलं। तिकडे मध्य प्रदेशातील दमोहमध्ये एका रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडरच्या लुटीची घटना समोर आली आहे। ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी एका रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडर लुटून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तो प्रयत्न हाणून पाडला। पब्लिक ने जो मरीज के रिश्तेदार भर्ती हैं, मतलब जो मरीज भर्ती है उनके रिश्तेदारों एक एक दो दो सिलेंडर उठा उठा के अपने मरीज के सिरयाने रख रहे हैं, जो बहुत सरासर सर्वनाक स्थिति मतलब बात है। इन लोगों को सोचना चाहिए कि यहाँ दिन रात डॉक्टर, स्टाफ, नर्स, वार्ड बॉय सारे लोग मेहनत कर रहे हैं। आप सिलेंडर लेके जाओगे तो आप सिलेंडर लगा नहीं पाओगे, क्योंकि तुम उनको नहीं पता कि किसको ऑक्सीजन की जरूरत है, किसको नहीं है। लेकिन उसके बाद में भी रिश्तेदार, मरीज के रिश्तेदार दो दो तीन तीन सिलेंडर लेके जा रहे हैं, खालियों का पता नहीं चल रहा है। कुछ लोग गाड़ियों में भर के लेके जा रहे हैं। हमारे यहाँ सिर्फ 2 कर्मचारी जो देखते हैं उनके ऊपर ऐसे बार करते हैं, मेरे को मानने को तैयार हो जाते। जहाँ पर ऑक्सीजन का संकट उत्पन्न हुआ हो तो ऐसे लोगों को चिन्हित करके हम उनके खिलाफ अपराध भी पंजीबद्ध कर रहे हैं और इसमें डॉक्टर प्रोटेक्शन एक्ट लगाने के संबंध में भी हम परीक्षण कर रहे हैं, ताकि ये स्थिति निर्मित ना हो। क्योंकि इस स्थिति से सारे मरीजों की जान खतरे में आ सकती है। अगर सारे सिलेंडर उठ के चले गए और जो सेंट्रलाइज्ड हमारी ऑक्सीजन पाइपलाइन है उसमें सिलेंडर नहीं लगे तो उससे सभी की जान खतरे में आ सकती है। सबसे अनुरोध भी है कि संयम बना के रखें, सिलेंडर और ऑक्सीजन की पर्याप्त उपलब्धता है और जो लोग ऐसी कार्रवाई करेंगे उनके खिलाफ हम कठोर कानूनी कार्रवाई भी करेंगे। तिकडे राजस्थानमध्ये कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण राज्यात नो मास्क नो मूवमेंट अभियान सुरू करण्यात आले। सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते। उत्तर प्रदेशात सतत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होते। गेल्या 24 तासात 29,754 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात 162 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर राज्यभरात सॅनिटायझेशन, स्वच्छता अभियान चालवण्यात येत आहे। राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला। बिहारमध्येही कोरोनाचा फैलाव वेगाने होतोय। गेल्या 24 तासात राज्यात 10,000हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे। देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असून कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोर उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या कोरोनाचं प्रचंड थैमान बघायला मिळतंय। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ होतीये। राजधानी श्रीनगरमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी सध्या केली जातेय। सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जातेय। बाजारपेठांमध्येही 50% दुकानं सुरू ठेवण्याची मुभा दिली गेलेली आहे। ऑड इव्हन फॉर्म्युला वापरून एका बाजूची अर्धी दुकानं बंद ठेवून दुसऱ्या बाजूची दुकानं खुली ठेवण्याची परवानगी दिली गेलेली आहे। श्रीनगरच्या ट्रेडर्स फेडरेशननेही प्रशासनाला सहकार्य करत नियम पाळणार असल्याचं सांगितलंय। सार्वजनिक वाहतुकीसाठीही 50% प्रवासी क्षमतेने चालवण्याची परवानगी आहे। 50%हून जास्त प्रवासी जर बसमध्ये आढळले तर कारवाई केली जाते। जी, जो हमारी कल डीसी साहब से मीटिंग होगी तो उसमें हमने डीसी साहब का अपनी तरफ से पूरा ताउन दिया और उनसे हमने इस बात का एश्योर करा कि हमारी जो मार्केट है वो लेन वाइज बंद रहेगी। तो एक तो आप देखेंगे आज जो है लोगों में एक जो अपने आप खुद वो इस वक्त SOPs फॉलो कर रहे हैं। मास्क हर किसी के मुंह पे आप देखेंगे लगाए हुए, और हमने आज कोशिश करी है कि जो मार्केट में है डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास्क करें। जो विदाउट मास्क हमें पाया जा रहा है, कोई कस्टमर हमारे पास आता है तो हम कोशिश कर रहे हैं कि उसको एक मास्क दे। सैनिटाइजर का हम बहुत ज़्यादा इस वक्त प्रयोग कर रहे हैं। गोव्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय। 1500 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। या पार्श्वभूमीवर गोव्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। रात्री 10 ते पहाटे 6 दरम्यान हा कर्फ्यू असेल। राज्यातले कसिनो आणि चित्रपटगृहांमध्ये एकूण आसन क्षमतेच्या केवळ 50% लोकांनाच प्रवेश दिला जाईल। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त
न्यूज 18 लोकमत. सगळे मेले चांगले बिमार सगळे मेले. सकाळपासून पुणे हॉस्पिटलमध्ये शून्य ऑक्सिजन. ते कारण आता हे सांगतील आपल्याला, आपण थोडी कारण सांगणार आहे. काय कारण होतं, काय का उठू नव्हते इथं.